न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज चालले बघा पुढे कुठे चालले होते. पप्पा उठल्या माझ्यासाठी मी चालले होते बाय बाय करायला. नावानं बघू स्माईल नावानं दिस स्माईल इकडे बघ. वाव आता थोडा स्नॅपचॅट वर नामांनाचा शूट करतो. चल नामांना बाय 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 बाय. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बोलताना साड्यांची खरेदी करा. साड्यांची खरेदी करतील लेडीज. मम्मी मी करल. हो या काय दिसतोय मी क्युटी क्युटी बॉय. त्याला काय आता निघतो मी. असं ठरवून नाही चाललो का कुठं चालल्या. आता बघू जिथे मन होईल तिथे जाऊ. कोलख्याला तर हमेशा ट्रॅफिकच असतं. काय रे ह्यो पोऱ्या सीएनजी भरत असल्यावर परत साईडला होईतच नाही. गाईज आता आलो आम्ही नडालला. आता पाची देवी देवतांचं दर्शन झालेलं आहे. काहीच निघालो आता काय बोलायला नाही भेटला. पब्लिकमध्ये बोलायला थोडा शरम आते मेरे. आता निघालो आम्ही नडालची. प्लॅनिंग आहे का गगनगिरी महाराज मठात जायला खोपोली तिथे जाऊ आणि मस्त आहे नडाल. वाव
चला आता लय गरमी झाली. तसं दर्शन झालेलं आहे. साईबाबाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, आई भवानीचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. 5 मंदिर आहेत. आता कुठं झालं ते तू सांग. आता कुठं झालं नाही मग आवाज येते ना तो गाडी चालू करले. सायलेंट आहे ना गाडी आपली. थोडा गरमी राहा थांब तुला कॉल करतो. गाडी आता निघालो. आता गाडी रिवर्स घेता सगळं सांगतो. आता पहिला गेट टाकलं पुढचा आणि आता गाडी पुढे घेता. आता निघालो आम्ही इथून नडाल मध्ये. अशी गाडी ढुंढून काय करता का समजत नाही. आणि बरीच अशी पार्किंग आहे इथे. ती सगळं या असं आहे ना, तुम्ही म्हणता मी कामा करत. आता चाललो आम्ही खोपोलीत हे गगनगिरी महाराज मठ. काहीतरी मी 12वीला असताना एकदा गेलतो. गाईस आता आम्ही ज्यूस प्यायला थांबलो कारण का जाम कशी गरमी झाली. थोडं थंड करतो शरीर. गाईस आता आम्ही काकाची तर ज्यूस प्यायला थांबलो मस्त पैकी. काकाचा ज्यूस मस्त आहे काका. ज्यूस वगैरे पिला मस्त पैकी या काका जवळ. मस्त ज्यूस होता. आणि काका काय बोलले माहितीये का, काका बोलले एकदा पिला नाही इथं ज्यूस परत माणूस इथं थांबणार बोलतो. आता ज्यूस आहे, क्वालिटी आहे. सीट बेल्ट लाव ना. खोपोलीमध्ये एंट्री केलेली आहे. काहीच आलो आता गगनगिरी महाराज मठ. म्हणजे आता थोड्या वेळातच पोहोचू. काहीच पोहोचलो आता लोकेशनला गगनगिरी महाराज मठाजवळ. आता पुढे दाखवतो तुम्हाला कसा आहे तो मठ. रथ बघू शकता तुम्ही इथे. महाराजांची पालखी निघत असेल या रथामध्ये. चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतला. फोटो काढण्यास सक्त मनाई होती. जेवढा दाखवण्याचं ट्राय केले तेवढा दाखवले तुम्हाला. आता आम्ही चालले वरती. काहीच वरती जाण्यासाठी किती सुंदर असं रोड बनवलंय. मग आता चाललो चालत केदारनाथला, मिनी केदारनाथला. आलो आता थोडाच अंतर आहे काहीच. आणि इथं खडे उपता तर चालायला सोय बघा कशी केली आहे. सर्व रस्त्यात असा पोता हातरलेला आमच्या लांब. मॅनेजमेंट भारी आहे. काही आम्ही फर्स्ट टाइम वरती चाललो. आम्हाला माहिती नाही कोणता मंदिर आहे वरती, पण बघू. आम्ही विचारलं पण नाही. एक माणसाला विचारलेला बोलते 10 मिनटं लागतील. आम्ही बोललो का मंदिर कुठलं आहे वरती. हा 10 मिनिटातच रस्ता आहे बोलतोय. ठीक आहे, त्याला आवाज कमी येत असेल. बहुत चढाई आहे रे. एवढी चढायची सवय नाही. दम लागायला लागला. ऐक ग, हे माझा ठीक आहे पण बाई कुत्त आहे.
आलो आता. इथे डायरेक्ट गुफा आहे आणि पाऊस पण आलाय आणि वरती बघू शकता तुम्ही कसा डेंजर वाटतंय. आलो आम्ही खालती हेलिपॅड जवळ. आता हेलिकॉप्टर काढतो आणि डायरेक्ट तुरमालेमध्ये उतरवतो डायरेक्ट. हा काय माहिती नाही, बहुतेक राहण्याची सोय असेल. पण काही बोला, सगळा भारी बनवले, एक नंबर बनवले, बघासारखं आहे. या इथे खोपोली गगनगिरी महाराज. गगनगिरी महाराजांचा मठ बघितला आणि प्लस आम्ही वरती पण गेलो गुहेत. मस्त वाटला, मन प्रसन्न झाला, आनंद झाला. आणि एवढी काय मला माहिती देता येत नाही, आपला आहे तर रिअल बोलतो आपण. माहिती वगैरे आता वाचल्यावर देता येईल, पण एवढा नाही जमत. शिकू असते शिकू असते पायरी चढत जायची, एकदाच न चढायची. ओ यार, पहिले गाडी चालू दे मला, नाही तर ठोकायचो मी. जय श्रीराम, जय श्रीराम. लोणावळ्याला जायचं झालं तर इथं नक्कीच फिरा. खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजाचा मठ, छान असा मठ आहे, मस्त वेगळी बघायला आहे. नदी वगैरे सगळं तुम्ही तिथे जा, तुम्हाला समजेलच. आणि ॲड्रेस पाहिजे असलं तर मॅपवर टाका डायरेक्ट गगनगिरी महाराज, समजेल. ॲड्रेस द्यायची गरज नाही. शंकर भगवान की जय. हे गाईज आता आलो जेवायला. कुठलं हॉटेल आहे? आता याच रोडला हॉटेल भेटले म्हणून इथे थांबलोय. बाकी सनसेट बघू शकता कसला भारी झालाय. वा, काही झालं जेवून. काय जेवणाचा काय दाखवायचा म्हणून काय दाखवलाच नाही. गप जेवून निघालो आणि आता चाललो आता घरी. हॉटेल थोडा बरोबर नव्हता म्हणून काय दाखवलं नाही, गप जेवून निघालो. चला गाइस, आता जस्ट पोचलो गावात. अभी घर पे जाता है, क्या चल रहा है घर पे देखता हूँ. पोचलो गाइस घरी, रामायण लागलाय. आता जस्ट नाव घरी आले. आता थोडाफार झोपतो, कारण का नाईट शिफ्टला जायचे, थोडी झोप पाहिजे ना. हे गाइस, हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर चांगला वाटला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना.